कन्हैया कुठे? कोण गावाला चाललंय? तुम्ही गावाला चाललात का? कन्हैया चालले का? आमचे बलराम भाऊ चालले का? कोण चाललंय? हजार प्रश्न, हजार जणींचे. कृष्ण कुठे? कृष्ण कुठे? कृष्ण कुठे? गवळण म्हणती यशोदे कोठे गे सावळा. गवळण म्हणती यशोदेला कोठे गे सावळा. गवळण म्हणती यशोदेला कोठे गे सावळा. कारथ शृंगारीला सांगे वो मस. आणि हा पाहुणा कोण आलेला आहे? हा पाहुणा कोण आलेला आहे? अक्रूर उभा द्वारी गेली साजनी. नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. कन्हैया कुठे गेला? कन्हैया कुठे गेला? कुठे? कोण कशाला आलाय? हा पाहुणा अक्रूर आहे. हा कशाला आलाय? हा कशाला आलाय? हा कशाला आलाय इथे? हा मधुरेचा त्या कंसाचा त्या राक्षसाचा मंत्री आपल्या गोकुळात कशाला आलाय? यशोदे बोलले. यशोदे अगं रडती काय? तोंडाने बोल. बोले नंदाची पट्टराणी सदगदी हो मथुरेशी चक्र जातो गे साज. व्यूहळ झाले मन हे वचन ऐकोनी. नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. या नंदाच्या अंगणी मिळाल्या. तो अक्रूर आलाय. तो अक्रूर आलाय. बंधू कृष्णाला मथुरेला बोलवले. बलरामाला कृष्णाला घेऊन चालला. कोण लागून गेला अक्रूर? कोण कुठला अक्रूर? आपण कोणत्या अक्रूरात ऐकायचं नाही यशोदे. आपण आपल्या कन्हैयाला पाठवायचं नाही. अगं तू तयार कशी झाली आपल्या लेकराला पाठवायला? अगं ती राक्षसाची नगरी आहे. अगं ती दुष्टांची नगरी आहे. आपल्या कन्हैयाला पाठवतो यशोदे. आम्ही तुझ्या पाया पडतो यशोदे. आपल्या कृष्णाला पडू नको. कंस खूप नीच आहे. अगं माझा ऐकत नाही तो. माझा ऐकत नाही तो. आम्ही बोलतो ना त्याच्याशी. आम्ही तू जाऊ देऊ नको यशोदे. नंद बाबाला सांग, कोणाला तरी सांग, आपल्या कृष्णाला जाऊ देऊ नको यशोदे. आपल्या कृष्णाला जाऊ देऊ नको. बायका एवढ्या चिडल्या, गोपिका इतक्या चिडल्या, शिव्या द्यायला लागल्या. कोणाला? अक्रूरा. अक्रूरा चांडाळा तुझ कोणी धाडी का घात करू आला का वधीशी सगळा. अरे तू अक्रूर नाहीये, तू क्रूर आहे. तू क्रूर आहे. आमच्या कृष्णाला घेऊन जातो. मेल्या चांडाळा कशाला आला रे? कशाला आला? भगवंताचा स्वभाव माहिती होता. एकदा जिथं गेला ना तिथंच रमतो, तिथंच राहतो.
होतं एकदा जरी तू निघून गेला परत यायचा नाही. अक्रूरा मेल्या चांडळा रे, तुला कुणी पाठवलं रे, कशाला आला रे, तुला आमचं सुख बघवलं नाही. अक्रूर तुझे नाम, अक्रूर तुझे नाम, तैशीच करणी नंदाच्या अंगणी. नको पाठवू त्या राक्षसाच्या डोकरी. अगं आमच्या हजारो लोकांचा जीव गेला तरी चालेल, तरी आमचा कृष्ण जगला पाहिजे. यशोदे सगळ्या वृंदावनाचा प्राण आहे कन्हैया, त्याला पाठवू नको, त्याला पाठवू नको. भगवान बाहेर आले. भगवान देवानं आधीच ठरवलं होतं मी कोणाशी काही बोलणार नाही, कोणाशी काही बोलणार नाही. का मी जर प्रत्येकाला बोलायला लागलो तर सगळं बिघडून जाईल महाराज. देव बाहेर आला, रथात चढणार होता. हजारो गोपाळांनी गोपिका कृष्णा म्हणून जे पायावर पडल्या कृष्णा. आमचं काही चुकलं का रे कृष्णा, आमचं काही चुकलं का रे, आमचं काही आम्हाला सोडून जातो कृष्णा, आम्हाला सोडून जातो. नको रे कृष्णा, हा अन्याय करू नको, हा अन्याय करू नको रे. यशोदा बाहेर आली नाही. श्रोत्यांनो खिडकीतून आवाज दिला, कृष्णा मला माहितीये मी तुझी सावत्र आहे, पण या आईवर एकदा जरी तू प्रेम केलं असशील तरी थोडा वेळ आत ये रे लेकरा, थोडा वेळ आत ये. देव आत आला. महाराज यशोदेनं काय केलेलं होतं, पाठ मांडून त्याच्या भोवती रांगोळी काढली. कृष्णा मला सोडून चालला ना, मी तुझी सावत्र आई आहे कळलं की मला सोडून चालला ना. भगवान एक शब्द बोलत नाही. कृष्णा मला माहितीये मी तुझी आई नाही, पण तरी तुला तुझ्या सावत्र आईची शपथ आहे, पाठावर बैस आणि थोडा वेळ नाही बोलू नको. पाटावर बसवलं. बघा एका ताटात खूप वाट्या ठेवलेल्या होत्या. एका वाटीत दही होतं, एका वाटीत लोणी होतं, एका वाटीत तूप होतं, एका वाटीत दूध होतं, एका वाटीत साखर होती. महाराज या लोण्यासाठी रडायचं रे तू बाळा, माझ्या हाताने जा बाळा. उद्यापासून कोणाला खाऊ घालू रे, उद्यापासून कोणाला खाऊ घालू. महाराज अहो लोणी आणि तूप कोणी बरोबर खातं का, देवानं खाल्लं. अहो दूध आणि ताक कोणी बरोबर पितं का, ब्रह्मांड नायकाला आईच्या काळजी करता ते पिलं. काही खाल्लं काही पडू दिलं. त्या राहिलेल्या पदार्थावर यशोदेनं हात ठेवला. कृष्णा कृष्णा मला सोडून चालला ना तू. ही यशोदा शपथ घेते जिवंत आहे तोपर्यंत या पदार्थाला यशोदा कधीच हात लावणार नाही. कडकडून कन्हैयाला मिठी मारली. महाराज भगवंताचा नाईलाज झाला. स्वामी तिन्ही जगाचा आई विना त्याला आई मिळत नाही हो वैकुंठा, त्याला आई मिळत नाही. आई अगं आई कोण म्हणालं तू माझी सावत्र आई आहे. या कृष्णाचे प्राण तुझ्यामुळे वाचले आई, कृष्णाचे प्राण तुझ्यामुळे वाचले. अगं इथून पुढे आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत सगळे जण कृष्णाला यशोदेचा कृष्ण म्हणून ओळखतील. आई यशोदे तू माझा जीव वाचवला आई, तू मला जगवलं, तू मला जगवलं आई. भगवान बाहेर आले. महाराज हे कृष्णा खेळायला जाऊ ना आपण. अरे आमच्या घरी ये
आमची माठ फोड, आमच्या खोड्या काढ, आम्ही तुझी तक्रार नाही करणार कृष्णा. आमच्यावर असं रुसू नको रे, आमच्यावर असं रुसू नको, जाऊ नको रे कृष्णा. भगवान रथात बसले महाराज. आता रथात बसणार म्हणजे कृष्ण जाणार कळल्याबरोबर एवढ्या मोठ्यानं रडायला लागले महाराज. रथी चढले वनमालिया कांत गोकुळ. रथी चढले वनमाली आकांत गोकुळ. भूमी पडल्या गुरजमाला कोण त्यासी सांभाळी. कोणी कोणाला सांभाळायचं, कोणी कोणाला सांभाळायचं. मोठे तसेच करतात, लहाने तसेच करतात, बाया तसेच करतात, माणसं. किती देवावर प्रेम करावं श्रोत्यांनो. इतके दगडाचे अंतःकरणाचे आपण त्या गोकुळातल्या गायी दावणीला झटके देऊ लागल्या. कधी आता कधी पागात ते घोडे महाराज त्यांनी दावण्या जोडून टाकल्या सगळ्या गायींनी त्या रथाच्या बाजूला. ज्या दिवशी भगवान गोकुळातून गेला ना श्रोत्यांनो, त्या दिवशी रात्री गायीला पाना फुटला नाही हो आपल्या लेकरासाठी. डोळ्यातल्या पाण्यानं नंदाच्या अंगणात चिखल होतो का काय. नयनाच्या उदकाने, नयनाच्या उदकाने भिजली धरणी. नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळ. नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. रथ चालायला लागला बरोबर. कृष्णा कृष्णा जाऊ नको रे कृष्णा. महाराज काही काही गोपाळ तर इतके वेड्यासारखे करू लागले, रथाच्या पुढे आडवे पडले. कृष्णा आम्हाला सोडून जायचं ना तुला, आम्हाला सोडून जायचं ना तुला. तुझ्या रथाचा आमच्या गळ्यावर दे, आम्हाला मारून टाक रे, आम्हाला मारून टाक. तुझ्याशिवाय जगता येत नाही, तुझ्याशिवाय सकाळ होत नाही, तुझ्याशिवाय भूक लागत नाही, तुझ्याशिवाय संध्याकाळ होत नाही, तुझ्याशिवाय सण नाही, तुझ्याशिवाय वाट नाही. कृष्णा नंद बाबा तुझ्या पाया पडतो. कृष्णाला त्या राक्षसाच्या नगरीत पाठवू नका. जिथे गेला ना तिथे रमतो, फार नटकट आहे हो, पाठवू नका त्याला. कृष्णा कृष्णा बघ ना आमच्याकडे, बघ रे कृष्णा माझ्याकडे बघ. आपण खेळायला जाऊ कृष्णा, ती खेळायला देतो तुला. कृष्णा दत्त बाबा समजून सांगा ना त्या अक्रूराला, नको देऊ उडून. अहो त्यांच्या राज्यात, त्यांच्या राजकारभारात आपण कधी डोकं घालतो का दत्त बाबा. आपल्याकडे कृष्णाशिवाय काहीच नाही. कृष्ण माझे जन, कृष्ण माझे दत्त. आमच्याकडे कृष्णाशिवाय काही नाही नंद बाबा, आमच्याकडे कृष्णाशिवाय काही नाही हो. आमचा जीव घेतला तर चालेल, पण कृष्णाशिवाय आमच्याकडे काही नाही. कृष्णा तुला माझी क्यू येत नाही का रे. माझ्याकडे बघ ना कृष्णा. देव कोणाकडे बघत नव्हता महाराज, शून्य नजरेत बघत होता चोरासारखा. कोणाच्या नजरेला नजर भिडवण्याची हिंमत कृष्णात नव्हती. नामा म्हणे माझी येऊ द्यावी कीव, नाही तरी जीव घ्यावा माझा. अक्रूर काका, भगवान अक्रूर काकाला सांगतात, अक्रूर काका रथ जोरात बाहेर न्या, रथ थांबू नका अक्रूर काका. कन्हैया हे गोपाळ रस्त्यात पडले. नंद बाबा उतरले महाराज. नंद बाबा म्हणतात
तुमचं सगळ्यांचं कृष्णावर प्रेम आहे ना? हो नंद बाबा, नंद बाबा कृष्णाला थांबवा नंद बाबा. मग तुम्हाला तुमच्या कृष्णाची शपथ आहे, बाजूला व्हा नंद बाबा. अहो कृष्णाची शपथ देण्यापेक्षा आमचा जीव घेतला असता तर बरं झालं असतं. अक्रूर काका आता रथ पटकन बाहेर न्या. का एकदा जर या गोपाळ आणि गोपाळा या गोपिकांच्या प्रेमानं मला जर खाली उतरवलं आणि कृष्ण जर गोपाळ आणि गोपिकांच्या प्रेमात रमला ना, तर जगातली 29 ताकद कृष्णाला यांच्यापासून वेगळं करू शकत नाही. रथ पाहिजे देव बोले अक्रूरासी वेगे हकावे रथासी. देव बोले वेगे हकावे रथा. या गोपिकांच्या शोकास न पाहावे मज. रडणाऱ्या गोपाळाच्या गोपिकांसाठी जर कृष्ण खाली उतरला तर पुन्हा कृष्ण रथात बसणार नाही. रथ पुढे द्या. एका जनार्दनी एका रथ गेला रथ गेला रथ गेला. निघोनी निघोनी नंदाच्या अंग